मला तुझे आभार मानायचे आहेत. जानकी हल्ली खूप विचित्र वागते. तुझ्या जबाबदाऱ्या आता तुला लवकरात लवकर कळायला हव्यात. सगळीकडे किती दिवस पुरणार आहे मी तुला? उद्या मला भेट, मग तुझी सगळी टेन्शन्स मी दूर करीन जानकी. अब्रू नुकसानीचा दावा. कारण जर मीडिया हे तिचं शस्त्र असेल तर हे शस्त्र वापरण्याची अक्कलही तिला हवीच. कुणाचं काही महत्वाचं काम असेल घे घे. काय रे, कोणाला फोन लावतोय? अगं जानकीला काल रात्री तिचा मिस कॉल येऊन गेला. आता मी तिला करतोय तर फोनच उचलत नाहीये ती. बिचारी. आर्यन, मला ना खूप काळजी वाटते रे तिची. एवढी भोळी आहे ना ती. बघ ना रे, बाबा तिला इतकं बोलतात ना तरी निमूटपणे सगळं ऐकून घेते. कोणाकडे एका शब्दाने काही बोलत नाही बिचारी. अमृता, मला नाही वाटत ती तशी आहे. म्हणजे एक दिवस ऐकेल आणि नंतर समोरच्याला असं काय ऐकवेल ना, तेव्हा ती पाहणार पण नाही समोर कोण उभं आहे ते. नाही रे, मला नाही वाटत तसं. ती काय माझ्यासारखी आहे का? जर बाबांनी आता भंडावून सोडलं असेल. मला नाही वाटत तुझे बाबा काय करू शकतील अमृता. नाही खरंच. अगं कितीही झालं तरी ते सुद्धा एक बळीचा बकराच आहेत ना. एका बायकोचा गरीब बिचारा नवरा, अगदी माझ्यासारखा. हा, तुला सांगतो अमृता, आम्हा नवऱ्यांचं ना तुम्हा बायकांसमोर काहीही चालत नाही. अगं अनुभव आहे माझा. अच्छा, लग्नानंतर एकाच आठवड्यात एवढा अनुभवी झालायस तू? हे बघे, ते फालतूचे टिपिकल डायलॉग ना माझ्या समोर नको मारू. मी काय जानकी सारखं ऐकून घेणार नाही सगळं. बरोबर वटणीवर आणेन, कळलं ना? अच्छा, पाहिलं, मी आता जे काय बोललो त्याचा लगेच प्रत्यय आला मला. अमृता, केवढं बोललीस तू मला. आणि मी गरीब बिचारा, आपला हाताची घडी तोंडावर बोट, तू आपली बोलतेस. बोल बोल, थांबलीस का? बोल. आता खरोखर मारे ना मी तुला. बघ, पाहिलंस. आर्यन, अरे बचाओ, कोई तो मुझे. नौटंकी. बरं जा, आता पटकन तयार हो. मला नेणार आहेस ना मोटर बोटिंग साठी? यस मॅडम. बंदा यू गया और यू आया. आलोच. काय ग, अशी का बसलीस? अगं तुझ्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना. तुझा कावा यशस्वी झालाय. अमृताच्या पळून जाण्याचं निमित्त करून माझ्याकडच्या चाव्या भाऊजींना बरोबर काढायला लावल्यास. प्रत्येक वेळी स्वतःची पोळी भाजून घेण्याचं जे काही कौशल्य तुझ्याकडे आहे ना, त्याला काही तोड नाही. हा, साधा माझ्याकडे नाही आहेत. त्यामुळे याच्याबद्दल तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना, ते तुम्ही यांच्याशी बोला, माझ्याशी नको. माझ्याकडच्या चाव्या हिला नाही दिल्या, मग कोणाकडे आहेत? भाऊजींच्या मनात नेमकं आहे तरी काय? सारखं सारखं देवाकडे काही मागितलंच पाहिजे का? थोडा वेळ तरी त्याला मोकळा सोड. आता देवासमोर राग व्हायला लावू नकोस, कळलं? शहाणपणा करू नकोस आणि हात जोडून शुभं करोती म्हणाला घे. हात पाय धुवून आलायस ना? ताई, सारखं सारखं काय विचारतेस? मी देवघरात यायच्या आधीच हात पाय धुवून येतो. तू जा, मी म्हणतो शुभं करोती. तू जा म्हणजे? मी कुठे नाही जाणार आहे, मी इथेच बसणार आहे. कारण मला शंका आहे, मी इकडून गेल्यानंतर तू पळून जाशील म्हणून. अगं ताई, नाही जाते मी कुठे. मी बसतो इथे, म्हणतो ना शुभं करोती. आणि आत तुझा फोन वाजत होता. वाजू देत, वाजू देत. अगं अमृताताईचा होता.
अमृताचा फोन. मी आलेच. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते. जानकी, कुठे होतीस तू? मी फोन करत होते तुला. अगं मी देवापुढे दिवा लावत होते. अमृता काय झालंय? तुझा आवाज असा काय येतोय? ठीक आहे ना सगळं? जानकी, आज ना ग मज्जाच झाली. मजा? नाही म्हणजे अगं आम्ही मोटर बोटिंग करत असताना ना कसा काय माहिती नाही, पण एकदम माझा बॅलन्स गेला आणि मी एकदम समुद्रात पडले ग. काय? अगं समुद्रात पडली म्हणजे? आर्यनने पटकन उडी मारून मला वाचवलं म्हणून, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं ग. अगं पण अशी कशी पडली अमृता? जरा काळजी घेत जा ना स्वतःची. हो ग, ऍक्च्युली काय झालं मलाच कळलं नाही. मी नीट चालवत होते ग, कसं काय बॅलन्स गेला माहिती नाही, आणि ना काही कळायच्या आतच मी पाण्यात पडले होते आणि समुद्राला पण ओढली होती ग. मी ना पाण्यात खेचली जात होते. आर्यनने मला जेव्हा पाण्यातनं बाहेर काढलं ना तेव्हा सुद्धा मी रडतच होते. मला असं वाटलं की मी मरणारच आहे. अमृता असं काहीतरी बोलू नकोस, तुला माझी शपथ आहे. काय नाही होणार तुला. ठीक आहे तू, काय नाही होणार. जोपर्यंत आर्यन माझ्या बरोबर आहे ना मला काहीही होणार नाही. काय ग, केलास फोन जानकीला? हो, आत्ताच ठेवला. मग काय म्हणाली जानकी? काय म्हणणार, काळजी घे म्हणाली. आर्यन, मी जानकीला सांगून चूक नाही ना रे केली. नाही म्हणजे अगोदरच तिच्या डोक्याला काय कमी त्रास असतो का? हे बघ अमृता, आता सांगून झाल्यावर कसला विचार करायचा? आणि अमृता मी म्हणतोय ही गोष्ट ना आपण आपल्या मनातून काढूनच टाकूया, म्हणजे काही घडलंच नाही असं समजूया. थँक्स आर्यन. जर तू नसतास ना तर मी वाचलेच नसते. अमृता देईन एक ठेवू ना, परत थँक्स वगैरे म्हणालीस तर. अगं बायको आहेस तू माझी. तुझा जीव वाचून मी तुझ्यावर नाही माझ्यावर उपकार केलेत अमृता. तसं नाही रे, पण तुला एक खरं खरं सांगू, आज तुझ्याबद्दलचा आदर आणखीन वाढलाय. आजचा दिवस मी कधीच विसरू नाही शकत. आय लव्ह यू आर्यन. I love you too, Amrita.
बरं मला सांग, मी मस्तपैकी कॉफी करून आणू आपल्यासाठी? गरमागरम. हे नको, मी आणते. अरे नाही, तू काय करतोय? अमृताला तू आय गेस आता तुझा विश्वास बसला असेल ना माझ्यावर. म्हणजे मी जे बोलतो ते मी करूनही दाखवतो. आर्यन, तू असं का वागतोय? तुझ्यासाठी जानू. किती वाट पाहिली मी तुझी, पण तू आलीच नाहीस. मग मी तरी काय करणार ना? आता तुला दिलेला शब्द पाळण्याशिवाय माझ्याकडे दुसरं गत्यंतरच नव्हतं. असो, ही फक्त एक वॉर्निंग समज तुझ्या नक्की. कारण आता जर तू आली नाहीस तर अमृताची डेड बॉडी बघण्याची तयारी ठेव. आर्यन, आर्यन, मी पण तुला सांगते की तू हॅलो. काय ग, काय झालं? आणि अशी कावरी बावरी का झाली आहेस? फोन आला होता का कोणाचा? आर्यनचा आला होता गोव्याहून. अहो अहो, आपली अमृता समुद्रात पडली. काय? कधी? कोण अमृता? असं काय करताय? थोडक्यात जीव वाचलाय तिचा. मी तुम्हाला सगळं स्पष्टच सांगते. ती जरी म्हणत असली ना की ती पडली म्हणून, तरी तिला कोणीतरी मुद्दामून पाडलंय असं मला. आज भाजी कुठली केली आपल्या घरी? बऱ्याच दिवसात बटाट्याच्या काचऱ्या केल्या नाहीस, आज बटाट्याच्या काचऱ्या करा. अहो, असं काय करता? अमृताचा जीव धोक्यात आहे, तिच्यासाठी आपण काय ते. तर जानकी एक काम कर, बटाट्याच्या काचऱ्या सुद्धा नको, भेंडीची भाजी कर. अहो, अमृतासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ना. अमृता जे माणूस माझ्यासाठी अस्तित्वात नाही त्याचं भलं झालं काय बुरं झालं काय मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातात काही उरणार नाही. जेव्हा तू आणि वामनने तिचं लग्न लावून दिलं त्याच दिवशी आपल्या हातातून सगळं निसटून गेलंय. आता तुम्हाला कळेल तुम्ही केलेल्या चुकीची किंमत कोणाकोणाला कशी कशी फेडावी लागते ते. पुरंदरे साहेब, अखनीस मागची 15 मिनिटं झाली. अहो, बुजगावणं झालं आमचं, बुजगावणं. नाही, मला कळत नाही, गरज आम्हाला आहे की तुम्हाला? तुम्हाला गरज तुम्हाला आहे पुरंदरे साहेब. ज्याला तहान लागते तो विहिरीकडे जातो असा नियम आहे. खरं म्हणजे तुमची तहान ओळखता पाण्याचा पाट तुमच्या घरापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. मग अडथळा काय? अहो, ते आमदार पाथरकर ते सुद्धा आपल्या समर्थकांसह याच मंत्रीपदावर दावा सांगण्याचा प्रयत्न करतायत. पुरंदरे साहेब, आमच्या साहेबांनी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, निवड बिनविरोध होणार असेल तरच त्यांना रस आहे. उगाच संख्येचं राजकारण खेळायचं असेल तर मग ते मुख्यमंत्री पदासाठी खेळू ना. या असल्या छोट्या मोठ्या पदांसाठी कशाला ताकद वाया घालवायची.
सार्वजनिक बांधकाम मंत्री छोटं मोठं पद नव्हे. ते तुमच्यासाठी मोठं असेल, आमच्या साहेबांसाठी नाही. त्यामुळे आमदार पाथरकरांना कसं मॅनेज करायचं हे तुमचं तुम्ही बघून घ्या. तसं नाही, पण तुमच्या साहेबांचं राजकीय वजन जास्त पडतं ना. बरोबर आहे. म्हणून ते कुठेही आणि कसंही वापरून चालत नाही. तुमचा काय निर्णय आहे तो लवकरात लवकर कळवा. आम्ही तुमच्या फोनची वाट पाहतोय. कसं आहे की तुम्ही मनावर आणलं ना तर सगळं सुरळीत होईल हो. फक्त तुम्ही मनावर घ्या. आमच्या साहेबांना ज्यामध्ये फायदा आहे अशा कुठल्याही तडजोडीसाठी आम्ही वाटेल ते करू. पण जिथे काही फायदा नसेल तिथे जरा विचार केलात ना तर फायदाच फायदा आहे बघ. फायदा. पुरंदरे साहेब, मला नाही वाटत आमचे साहेब असं कुणासमोरही हात जोडतील म्हणून. जानकी, काय झालं? तुला झोप येत नाहीये, नीट झाली नाहीये का आजारी आहेस? नाही, काय नाही, मी बरी आहे. हे बघ जानकी, तू उद्यापासून माझ्याबरोबर सकाळी वॉकला येत जा, बरं वाटेल. मी ठीक आहे. काय झालंय? काय नाही. या जगात बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या नरसिंह किल्लेदारानं आपल्यावर कायदेशीर नोटीस पाठवली. कसली नोटीस? आपल्या वर्तमानपत्रातून त्याचं चारित्र्य हनन झालंय असं म्हणणं आहे त्याचं. अब्रुनुस्कानीचा दावा ठोकलाय त्यानं आपल्यावर. बातमी वाचल्यानंतर असं काहीतरी होणार याची कल्पना होतीच मला. आपल्याला काय फरक पडतोय नोटिशीने? नाही जाणं, फरक पडतो. तू ताबडतोब आपल्या ॲडव्होकेटला फोन कर. अशा केसेस ते व्यवस्थित हँडल करतात. तू जा कामाला लाग. लय नरसिंहाची आहे. पण एकदम माझा बॅलन्स गेला आणि मी एकदम समुद्रात पडले ग. जर तू आली नाहीस तर अमृताची डेड बॉडी बघण्याची तयारी ठेव. चला, काय आज ब्रेकफास्टला? काय ग जानकी, आज फक्त ब्रेड बटर? तुम्हाला वेगळं काय हवं असेल तर मी करून देते. नाही, नको, राहू दे. ब्रेड बटर. वामन दादा, गोव्याला कसं जातात? गोव्याला फ्लाईटनी. सकाळी फ्लाईट्स आहेत, संध्याकाळी फ्लाईट्स आहेत. वेळ असेल तर आपला बाय रोड म्हणजे प्रायव्हेट बसेस आहेत. इथे रात्री बसलं की सकाळी गोवा. का ग, तू काय विचारतेस हे? गण्याच्या शाळेची सहल जाणार आहे ना गोव्याला, म्हणून म्हटलं चौकशी करून ठेवावी. आपल्याला माहिती असलेलं बरं ना. गोव्यावरून आठवलं, अमृताई गोव्यातच आहे ना? ती परत आली ना की आपण दोघही जण एकदा तिच्याकडे जाऊन येऊया. हा,